नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आजचा आहे आपला दुसरा दिवस मेहंदी क्लासचा. तर काल आपला पहिला दिवस झालेला आहे आणि काल आपण मार्केटच्या कोणी कशी मेहंदी काढायची ते शिकलो होतो. काल बेसिक म्हणजे मेहंदी पावडर कुठली घ्यायची, किती फिल्टरची घ्यायची, ऑइल कुठलं, काय काय यूज करतात ऑइलमध्ये ते सगळं, किंवा स्पीड, प्रेशर हे सगळं शिकवलं होतं. प्लस मेहंदीमध्ये प्रोडक्ट काय काय यूज केले जातात ते शिकवलं होतं. स्ट्रेट लाईन, क्रॉस लाईन, स्लांट लाईन, कर्व लाईन आणि थिक लाईन, 3D लाईन हे शिकलो होतो आपण. वन फिंगरमध्ये बेल्ट कसं बनवायचं ते शिकलो होतो. प्लस थिन लाईन, थिक लाईन, कर्व लाईन, डॉट्स, झिगझॅग लाईन, हम्स, स्कॅलप डॉट हे सगळं आपण शिकलो होतो कालच्या व्हिडिओमध्ये. तर काल मी तुम्हाला घरी मेहंदी कशी भिजवायची तर ती मी कालच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला दाखवू शकले नाही. फक्त मेहंदी भिजवली होती, त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती काय मी शिकवली नव्हती तुम्हाला, कारण की जो कालचा व्हिडिओ आहे तो खूप मोठा झाला होता. त्याच्यामुळे मग मला हा व्हिडिओ काही काढता आला नाही. तोच व्हिडिओ पोस्टिंग व्हायला 2 ते 3 तास गेले. त्याच्यामुळे आता मी म्हणजे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हे शिकवते की मेहंदी कशी भिजवायची. काल ही आपण भिजवली होती आणि एक अर्धा तासासाठी साईडला ठेवणार होतो. नंतर ना आपण ही कोण कसे बनवायचे हे शिकवणार होतो. पण ठीक आहे, आज सेकंड डेमध्ये मी तुम्हाला शिकवते. ही कालचीच मेहंदी जे बॉक्स पॅक केली होती. बघा, काल ही भिजवली होती तर अजून पण ही मेहंदी अजून थिकच आहे. जशी पाहिजे तशी स्मूथ झालेली नाहीये. तर अजून आपण त्याच्यात पाणी टाकायचं. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही. लागल तसं स्मूथ कन्सिस्टन्सी करायची, जास्त पण नाही पातळ. अशी आपल्याला स्मूथ बनवून घ्यायची. आपल्याला कधी समजते की मेहंदी व्यवस्थित भिजली किंवा मेहंदीमध्ये पाणी एकदम बरोबर मेजरमेंटमध्ये पडले, तर आपण जेव्हा मेहंदी अशी उचलतो तर तेव्हा ती लेअरमध्ये पडली पाहिजे, असे झिगझॅगमध्ये. आता ही पडत नाहीये, तर ह्याच्यात पाणी अजून कमी झालेलं आहे, तर आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यात. आणि एकाच डायरेक्शनमध्ये मेहंदी फेटायची, लक्षात ठेवायचं कधी पण. ज्या डायरेक्शनमध्ये आपण स्पॅच्युला किंवा स्पून फिरवणारे त्याच डायरेक्शनमध्ये मेहंदी फेटायची. व्यवस्थित फिटून घ्यायची. सगळे लम्स वगैरे सगळं मिक्स झाले पाहिजे, फुटले पाहिजे. बघा किती छान स्मूथ झाली. आता मी तुम्हाला मग अशी सांगितली की मेहंदी भिजवल्यानंतर जेव्हा आपण अशी वर उचलतो तर त्याचे लेयर्स पडले पाहिजे. बघितलं, लगेच मेल्ट होत नाहीये मेहंदी. म्हणजे तुमची मेहंदी बरोबर झाली, बरोबर भिजली आणि पाणी पण व्यवस्थित मेजरमेंटमध्ये पडलेले. आता आपल्याला ही पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायची. तर आपल्याला इथे काय काय साहित्य लागणार आहे: पायपिंग बॅग, सेलोफेन शीट, पेपर अँड डिस्पेन्सर आणि टेप, ग्लास, स्टॉकिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर चला आपण भरून घेऊया पायपिंग बॅगमध्ये. ग्लास घ्यायचा, ग्लासमध्ये पायपिंग बॅग, टाकायचे आणि मग स्टॉकिंग पूर्ण वरपर्यंत असं घ्यायचं. त्या ग्लासला स्टॉकिंग अडकवायची. त्याच्यानंतर आपल्याला मेहंदी भरून घ्यायची. चला, मेहंदी स्टॉकिंग मध्ये टाकून झालेली आहे. तर आपल्याला पायपिंग बॅग सकट असं वर खेचायचंय. वर घेतल्यानंतर ना हे जे स्टॉकिंग आहे ते पायपिंग बॅगच्या बाहेर काढायचे, जे वरचं तोंड येते. आणि ही पायपिंग बॅग अशी 1, 2 एवढंच राऊंडमध्ये पिळ्या मारायचे. नंतर मग हे स्टॉकिंग असं टाईट पकडायचंय. इथं पण टाईट पकडायचंय. एवढं पण टाईट पकडू नका की ते स्टॉकिंग आपल्याला वळता येणार नाही. तर 1, 2 देन वर असं ओढायचं. जसं ओढत जाईल तसं आपण राऊंड करायचं फिंगर्सला स्टॉकिंग.
झालं हे बघा. आता आपल्याला ह्याला तुम्ही रबर पण बांधू शकता किंवा मग ह्याला गाठ पण पाडू शकता. जर मेहंदी पायपिंग बॅगमध्ये खूप फुल भरली असेल एवढी, तर मग तुम्ही रबरच लावा, कारण की त्याला गाठ तर पडणार नाही मग त्याच्यामुळे. आता ह्याच्यात थोडीशीच मेहंदी, तर एवढे पण घट्ट गाठ नाही पाडायची, जेणेकरून आपण हे पुढचं कट केल्यावर हे पटकन बाहेर येईल. इथं थोडंसं लूज ठेवायचं आपल्याला, लूज ठेवून मग गाठ पाडायची. मग इथलं मी लूज ठेवले. आता आपल्याला डिस्पेन्सर अँड सेलोफेन शीट, मेहंदी पेपर, ही आहे आडवी आणि ही उभी. तर आपल्याला ही जी लांबी म्हणजे जी ज्या साईडने पेपर असा मोठा आहे त्या साईडला आपल्याला वरून 4 फिंगर खाली थंब लावायचे. देन इथं 4 फिंगर किंवा खालून पण 4 फिंगर धरून इथं असा थंब लावला तरी चालेल. मिडलला थंब लावला तर मग हा जो कॉर्नर आहे हा आपल्याला असा राऊंड करायचा आहे आणि ह्या थंब खाली धरायचा आहे. देन ह्या हाताचा हा जो थंब आहे इथं आतमध्ये टाकून ह्याच्या आतमध्ये टाकून असा रोल करायचा आहे. पेपर रोल करायचा आहे. देन इथं आपल्याला जास्त टाईट पकडायचं नाही आहे, लूजच पकडायचं आहे. रोल केला की वरून हा जो ट्रायंगल येतोय, ट्रायंगलचा जो इकडचा लेफ्ट आहे तो लेफ्ट साईडचा असं थोडंसं किंचित वर ओढायचं आहे, म्हणजे कोण आपला बारीक होत जातो. राऊंड 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 करायचं आहे. पुढं लूजच पकडलंय मी, पुढची साईड पण लगेच सोडलेली नाहीये. तोपर्यंत राऊंड करायचा. हा ट्रायंगल इथपर्यंत यायला पाहिजे. कुठपर्यंत? इथपर्यंत, इथं. ठीक आहे, राऊंड केला. आता हा ट्रायंगल आपल्याला इथं आणायला टोक, हे जे तोंड आहे ह्याच्या इकडचा ट्रायंगलचा जो राईट साईड लेफ्ट साईड आहे तो वर खेचायचा आहे. खेचला, वर खेचल्यानंतर बघा टोक पण चेक करायचंय आपल्याला झालंय का व्यवस्थित. जास्त पण बारीक नाही करायचं टोक. झाला कोण? परत एकदा सांगते. आता आपल्याला काय करायचंय, ही जी लांबी आहे इथून 4 फिंगरवर आणि ज्या साईडनी पेपर छोटा आहे तो कॉर्नर, त्याचा कॉर्नर घ्यायचा आहे आणि असा थंब खाली घ्यायचा आहे. थंब खाली घेतल्यानंतर मग सेकंड हँड म्हणजेच राईट हँडचा थंब ह्या रोलमध्ये टाकून आतमध्ये असं थंबनी आतमध्ये पेपर ढकलायचा आहे. आतमध्ये ढकलायचा पेपर, ढकलला असा पुश करायचा आतमध्ये. पुश केल्यानंतर ना आपल्याला ह्या ट्रायंगलचा लेफ्ट साईड ओढायचा आहे की एकदम हळू आणि अलगद ओढायचा आहे. परत राऊंड 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 परत तसंच करायचंय, ओढायचंय वर, राऊंड राऊंड परत तसंच वर ओढायचंय. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, पुढचं टोक खूप मोठं होतं, हे बघा असं. तर आपल्याला टोक बारीक करायचंय, तर ही साईड ओढायची आणि खूपच बारीक टोक झाला असेल तर करंगाई कोणच्या मध्ये टाकून असं हे करायचंय, पुश. बघितलं? असंच कोण बनवायचंय तुम्हाला. टोक बारीक ठेवा, जास्त मोठं ठेवू नका. झाले. आता कोणच्या टोकला इथं ट्रायंगल आलाय, तर ट्रायंगलच्या तिथे आपल्याला सेलो टेप एकदम थोडासाच घेतलाय मी, तो असा आडवा लावायचा आहे. देन ह्या सेलो टेपच्या खालीच आपला हा थंब, मिडल थंब असला पाहिजे लेफ्ट हँडचा. राऊंड राऊंड करायचं आता कोण झालं. आणि अजून एक सेलो टेप आपल्याला इथं लावायचा, जिथं ओपन साईड असते, इथं ओपन आहे तिथे लावून घ्यायचा थोडंसं. हा झाला कोण. कुणाला अजून पण समजलं नसेल तर कमेंटमध्ये मेसेज करा, मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये परत कोण कसं बनवायचं. एकाच फर्स्ट ट्रायलमध्ये लगेच येणार नाही, तुम्हाला सेलोफेन शीट घेऊन खूपदा प्रॅक्टिस करावी लागेल. आता
पायपिंग बॅगचं एकदम लाईटली तोंड कापायचंय, खूप थोडंसं, जास्त मोठं कापू नका नाहीतर खूप मेहंदी बाहेर येते. कोनमध्ये आपल्याला फिल करायचंय, भरायचंय. एवढं जास्त भरू नका की जेणेकरून आपल्याला इथं सेलो टेप लावता येणार नाही. थोडंच भरायचंय. इथं एक फिंगर असं, हा जो थंब आहे एवढा बसेल तेवढं कोण तेवढंच भरायचं आणि वर एवढी साईड सोडायची, एवढीच सोडायची. मला खेचताना कसं खेचलंय, भरलं, इथं दाबायचं, प्रेस करायचं, ते असं ओढायचं. म्हणजे हे जे पुढचं टोक आहे पायपिंग बॅगचं ते पण पुसून निघतं. जरी आपण सेलो टेप न लावता अशीच जर पायपिंग बॅग खाली ठेवली तरी ते लवकर बाहेर येणार नाही. त्याने हे पुढचं टोक कधी पण क्लीन पाहिजे. म्हणजे जेव्हा पण आपण मेहंदीच्या कोनमधून जेव्हा ही पायपिंग बॅग काढतो बाहेर तेव्हा ही क्लीन असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता झालं, आपल्याला पॅक करायचं आहे कोन. टेप कट करताना हे 2 फिंगर असं ओढायचं आहे. देन इथं हात ठेवायचा आहे, थंबनी दाबायचं आहे खाली. इथे एक सेलो टेप आपल्याला असं खाली न्यायची मेहंदी. बघितलं, आता पॅक कसं करायचं. ह्याचं जे कॉर्नर आहे, हा जो ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलच्या आतला जो खालचा भाग आहे तो आपल्याकडे असणार आहे. प्रेस करायचं, देन कॉर्नर लेफ्ट साईडचा फोल्ड आतमध्ये थोडंसं, परत इकडचं फोल्ड करायचं आहे. देन वरून 1 2 3 4 असे फोल्डिंग करायचे. असं केलंय मी. इकडून एकदा फोल्ड, इकडून एकदा फोल्ड, मग वरचा जो ट्रायंगल येतो 1 2 3 4. देन सेलो टेप घ्यायची, थोडी मोठी घेतली मी, इथं हाफ अँड देन असं पुढं पॅक. परत एक आडवी लावायची जेणेकरून ती चिकटपट्टी जरी फर्स्टवाली लावलेली निसटली तर सेकंडवाली सपोर्टला असते. बघा किती छान कोन बनलाय आणि मेहंदी पण खूप स्मूथ भिजलेली आहे. पाणी पण व्यवस्थित प्रमाणात पडलेलं आहे मेहंदीमध्ये. असंच तुम्ही पण अशीच मेहंदी भिजवा. आता ह्याला पॅक करून ठेवायचं आपल्याला. तर ह्याला 2 फोल्ड, त्याचं तोंड पॅक करताना 1 छोटंसं, एकदा फोल्डिंग आणि परत सेकंड, आणि सेलो टेप घ्यायचं आहे, ह्याला पॅक करून टाकायचं आहे. पॅक झालं.